आपल्याला फॅशनमधलं कितीही माहिती असलं तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचं सजेशन आपण नक्की घेत असतो. जसं की आपली मैत्रीण, आई, बहीण किंवा आपला नवरासुद्धा. आज मी माझ्या नवऱ्याचं सजेशन घेऊन हा ड्रेस वेअर केला होता आणि कोणत्या पिकनिक पॉईंटला नाही तर डायरेक्ट डीमार्टला आले होते. असे पण ना नवीन चांगले कपडे कपाटामध्ये ठेवून ठेवून पडून राहण्यापेक्षा आपण ते घालून आपला मूड फ्रेश करणं खूप गरजेचं असतं. नाहीतर एरवी आपल्याला घरामध्ये एवढी कामं असतात त्यामुळे आपण ॲडजस्टमेंटमध्ये नक्कीच राहत असतो. बाळांमुळे, संसारामध्ये, कामामुळे, मुलांच्या अभ्यासामुळे आपल्याला प्रत्येकच वेळेस टापटीप राहायला मिळतं असं नाही. तर जेव्हा चान्स भेटतो ना तेव्हा आपल्या आवडीनुसार कपडे घाला, आपल्या आवडीनुसार दागिने घाला आणि कायम आपल्याला स्वतःला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करा. आम्ही डीमार्टमध्ये काही वस्तू घ्यायला आलो होतो. इशिकाला मी काही खेळणी वगैरे घेतली आणि इशिकाला ती खूप आवडली कारण त्याच्यामध्ये आवाज येत होता. यावेळेस आम्ही बाजार भरायला आलो नव्हतो तर घरासाठी काही वस्तू लागत होत्या तर ते घ्यायला आलो होतो. आता येताना खूप भूक लागलेली पण सामान सोबत असल्यामुळे आम्हाला कुठे थांबता नाही आलं. मग त्यामुळे माझे मिस्टर खाली जाऊन त्यांनी आमच्यासाठी थोडा खाऊ वगैरे आणला आणि इशिकाचं इकडे खेळणं चालू होतं. आता शनायाला पण येताना आम्ही असा हा डॉल सेट आणला होता जो तिला खूप आवडला कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सँडल होते, डॉलची पर्स होती आणि तिच्यासोबत छोटीशी आणखी एक डॉल होती जी शनायाला इशिका वाटत होती. त्यानंतर त्यांनी आम्हाला आणले होते वडापाव. आता वडापाव खायला बसलो तोपर्यंत इशिकानं असा सगळा गोंधळ केला. जो आणलेलं सामान किंवा बाजार होता ना तो तिनं पूर्ण विस्कटून दिला. आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे वडापाव खायला बसलो आणि अक्षरशः ना आम्ही प्रत्येकाने 2-2 वडापाव एका वेळेस खाल्ले आणि अशी आम्ही छोटीशी वडापाव पार्टी सुद्धा सेलिब्रेट केली. आता डीमार्टमधून काय काय साहित्य आणलं ते दाखवते. तर असा एक छोटासा स्टूल आणलेला आहे. माझ्याकडे पहिला अंघोळीचा पाट होता. आता काही गोष्टी खराब झालेल्या आहेत आणि त्या पूर्ण काढायच्या आहेत. जसं मी तुम्हाला बोलले निगेटिव्हिटी घरामधली पूर्ण काढायची आहे. या वस्तूंसोबत मी हे 2 गजरे पण आणले होते जे मला खूप कमी किमतीमध्ये भेटले होते आणि याचं इलॅस्टिक मटेरियल सुद्धा खूप छान होतं. शनायाला आणि इशिकाला सुद्धा कोणत्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सुद्धा घालता येतील अशा हिशोबाचे ते होते. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. मस्त रहा, आपले ब्लॉग एन्जॉय करा.